नेशन न्यूज, आपले हक्काचे व्यासपीठ। रेशन कार्ड बंद होण्याचा धोका। रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे। जर तुम्ही रेशन कार्ड लाभार्थी असाल तर तुम्हाला हे काम करणे आवश्यक आहे। सरकारने अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य केले आहे। ही प्रक्रिया 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत पूर्ण न केल्यास लाभार्थ्यांना रेशनच्या माध्यमातून धान्य मिळणार नाही, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे। आधार प्रमाणीकरण आणि ई-केवायसी आवश्यक। रेशन कार्डचा लाभ सुरू ठेवण्यासाठी 15 फेब्रुवारी पूर्वी आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करणे आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे। सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत गरीब कुटुंबांना स्वस्त दरामध्ये धान्य दिले जाते। या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि अपात्र लाभार्थ्यांना रोखण्यासाठी आधार प्रमाणीकरण आणि ई-केवायसी करणे आवश्यक आहे। शिबिरांचे आयोजन। सरकारने ई-केवायसी प्रक्रियेसाठी गावोगावी शिबिरे आयोजित केली आहेत। शिधापत्रिका धारकांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह या शिबिरात सहभागी होऊन आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे। लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे। बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी अंगठ्याचा ठसा देऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी। जर ही प्रक्रिया 15 फेब्रुवारी पूर्वी पूर्ण केली नाही तर लाभार्थ्यांना धान्य मिळणार नाही। रेशन दुकानदारांसाठी सूचना। रेशन दुकानदारांसाठी देखील काही सूचना दिल्या आहेत। प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेपर्यंत अन्न दिन साजरा करून लाभार्थ्यांना धान्य वितरित करणे आवश्यक आहे। तसेच 15 तारखेपूर्वी सर्व लाभार्थ्यांना धान्य वाटप पूर्ण करणे बंधनकारक आहे। या संदर्भात पुरवठा विभागाने स्पष्ट सूचना दिल्या आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.